तर दुसरीकडे पुण्यामध्येच कोथरूड भागामध्ये पुन्हा एकदा गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला। गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून अक्षय लोणकर नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं ही मारहाण केली आहे। तर या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांनी सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। दरम्यान मिसाळला अटक करण्यात आली आणि इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। ज्या युवकांना मारहाण केली आणि त्यांच्या नाकाचं हाड तुटून सुद्धा बरगडीला मार लागून सुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई करताना दिसली नाही। आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोन पोलीस स्टेशनला वाजत होते आणि वाजल्यानंतर पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेत होते। काल पोलीस आयुक्तांशी बोलणं झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आणि संबंधित लोकांवर रात्री गुन्हा दाखल केला। तर पुण्यातल्या सिंहगड कॉलेज परिसरातही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। ऑफिसवरून घरी जाणाऱ्या पती पत्नीवर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये ते दोघेही जखमी झाले आहे। अज्ञात टवाळखोरांच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तर जखमी पती पत्नीवर सिल्वर ब्रिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे। आणखी एक धक्कादायक बातमी आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्ख्या मामानं भाचीवर धारदार शस्त्रानं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। यावल तालुक्यातल्या पिंपरी या गावातली ही धक्कादायक अशी घटना आहे। तर भाचीच्या नणंदेवर सुद्धा हल्ला करत तिला जखमी केलाय। ग्रामस्थांनी मात्र नणंद भावसई या दोघींचीही मामाच्या तावडीतून सुटका करत मामाला चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। उमाकांत कोळी असा हल्ला करणाऱ्या या मामाचं नाव आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। सह्याद्री समोर रोहिणी खडसे यांचं आंदोलन पाहायला मिळालं। पोलिसांकडून महिलांची धरपकड करण्यात आली आहे। ज्या आंदोलक महिला इथं होत्या त्यांची धरपकड करण्यात आली आहे। तर सह्याद्री बाहेर महिलांचं हे आंदोलन झालं। महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान रोहिणी खडसे कोणाचा खून करणार हे त्यांनी सांगावं या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष गटाच्या ज्या रोहिणी खडसे आहेत यांना जोरदार टोला लगावलाय। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय। एक खून माफ करावा महिलांना अशी विनंती त्यांनी केलेली आहे आणि याच विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी। मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। आणखी एक मोठी बातमी आहे। कल्याण पूर्वमध्ये सिमेंटच्या मिक्सरचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे मोठा अपघात झालाय। भरधाव मिक्सरनं टेम्पोसह रिक्षाला जोरदार धडक दिली। तर अपघातानंतर रिक्षा चालक काही वेळ रिक्षातच अडकला होता। या अपघातात 3 ते 4 गाड्यांचं नुकसान झालंय। रिक्षा चालक हा गंभीर जखमी झाला आणि काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर जखमींवर उपचार सुरू आहेत। तर ही धक्कादायक अशी दृश्य आपण बघू शकतो। सिमेंटचा मिक्सर हा धडकलेला होता, त्याच्यामुळे रिक्षा त्याच्यामध्ये दबल्याचं पाहायला मिळालं आहे। त्याचबरोबर एक भीषण असा हा अपघात या ठिकाणी पाहायला मिळतोय। याच्यामध्ये रिक्षा चालक अडकलेला होता, त्याला काही वेळानंतर काढलेला आहे। तर इतर काही जण सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते। भरधाव मिक्सर तिथून येत होता, त्याने टेम्पोसह रिक्षाला जोरदार धडक दिली, त्याच्यामुळे भीषण असा हा अपघात झालाय आणि हा अपघात CCTV मध्ये कैद झाला। अपघातानंतर रिक्षा चालक हा काही वेळ त्या रिक्षातच अडकून पडला होता। दरम्यान अपघातामध्ये 3 ते 4 गाड्यांचंही नुकसान झालंय। तर भला मोठा असा हा मिक्सर, सिमेंटचा हा मिक्सर होता आणि तो टेम्पोसह रिक्षाला धडकल्याचं पाहायला मिळालं। आणखी एक मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडबद्दलची एका आश्चर्यकारक अशी माहिती समोर आली आहे। एका तरुणानं वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालाय।
कराडच्या सांगण्यावरून त्याच्या सांगण्यानुसार दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय. तर खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केलाय. दरम्यान अंजली दमान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना ऐकूयात. मला तर इतकी गंमत वाटली तो FIR वाचून, म्हणून मी तो ट्विट देखील केला की इतक्या मोठ्या दिग्गजाकडनं ज्याच्या दहशतीने पूर्ण बीड जिल्हा हलून निघालाय, सगळ्या राजकारण्यांशी त्यांचे कनेक्ट आहेत, सगळे पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत, अशा माणसाकडनं कोणी खंडणी मागू शकतंय हेच माझ्या बुद्धीला पटत नाही. असंच मी ट्विट देखील केलंय की हे मला वाटतं त्यांनी ना कोणाला तरी, ते बांगर कोण आहेत मला माहित नाही, ते कुठल्या पक्षाचे आहेत का नाही ते मला माहित नाही. तर हे जे सगळं होत आहे ना, कारण पोलीस यंत्रणा यांच्या हातात आहे आणि याच्यातच ते अशा अनेक लोकांना जे त्यांच्या विरुद्ध लढतात त्यांना अडकवण्यासाठी केलंय. आता जर तुम्ही तो FIR वाचला, त्याच्यात असं लिहिलंय की मी जगमित्र शुगरमध्ये टाईपरायटर म्हणून, आता टाईपरायटर नसतो, टायपिस्ट असतो, पण मी टाईपरायटर म्हणून काम करतोय आणि 15 लाख मागायला एक व्यक्ती माझ्याकडे आला असं त्याच्यात दिलंय. आणि मी जेव्हा वाल्मिक कराड यांना फोन केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे जे सगळं चाललंय मला व्हॉट्सअपवर धमक्या येतात, त्यामुळे 15 लाख तू देऊन टाक. हे जे सांगण्यात आलंय ना, हे कोणाच्या बुद्धीला पटेल की वाल्मिक कराडला कोणी दहशत करू शकेल? हे तुम्हाला आम्हाला आपण 3 महिने जे सगळं बघतोय त्याच्यावरनं बुद्धीला पटेल तरी का? आणखी एक मोठी बातमी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी CIDनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलाय. देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात न चालवता बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी CIDनं अर्जात केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत CIDनं बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती आहे. सध्या हा खटला केज कोर्टात सुरू आहे, पण CID कडून बीड कोर्टामध्ये खटला चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर हा खटला बीड कोर्टात की केज कोर्टात यावर 10 तारखेला निर्णय येणार आहे. दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस EDकडे तक्रार करणार आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असा आरोप धसांनी केला. तर वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भातही सुरेश धस EDकडे तक्रार करणार आहेत. तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते. तर 2 दिवसात सुरेश धस EDकडे तक्रार करणार असल्याचं कळतंय. पाहुयात पुढची बातमी. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधलाय. शिंदे आणि फडणवीसांमध्ये वॉर सुरू आहे, ते रोज दिसतंय असा आरोप संजय राऊतांनी केला. शिंदेंच्या बोलण्याला राज्यात काहीही किंमत राहिली नाही. शिंदे फडणवीसांच्या डोळ्यासमोर उद्योग बाहेर केले असा आरोपही राऊतांनी केला. तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे. हे स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय. ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय. अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली. एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही. जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्व आहे. एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार नाही. लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं, त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं? स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळाने सत्कार करायचे, महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे. याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला. हे मान्य करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो.
आज जागतिक महिला दिन. महिलांच्या असामान्य कर्तबगारीचा बहुमान, जागर स्त्री शक्तीचा सन्मान, कर्तृत्व